नमस्कार मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण एका ऐतिहासिक आणि सुंदर प्रवासाला निघालो आहोत, तो म्हणजे सदाशिवगड पाहण्यासाठी। हा किल्ला कराड तालुक्यात आहे आणि आमच्या गावापासून याचं अंतर 10 किलोमीटर आहे। आमच्या गावातून दीपक अण्णांसोबत आता मी चाललोय टू व्हीलरवरून। सदाशिवगडावर पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत, कराड मार्गे आणि कोरेगाव मार्गे। आम्ही कोरेगाव टेंभू मार्गाने जात आहोत, कारण हा मार्ग सोयीचा आहे आणि दीपक अण्णांचे इथे नेहमी ये जा असते। माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव आहे, कारण मी बऱ्याच दिवसांनी मुंबईहून गावी आलोय आणि पहिल्यांदाच या गडाची सफर करत आहे। सदाशिवगड हा किल्ला 1659 मध्ये अफजल खान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला। कराडवर आणि सुरली घाटाच्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला। गडाचं नाव सदाशिवराव भाऊंच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलं आहे, जे इतिहासाच्या पानात पानिपतच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहेत। गडाच्या पायथ्याशी आम्ही गाडी लावली। साधारण 5:36 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली। गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, पायऱ्या आणि पायवाटा। आम्ही पायवाटेने गड चढण्याचा निर्णय घेतला, कारण तो मार्ग अधिक रोमांचक वाटला। वाटेतला निसर्ग अप्रतिम होता आणि उंची जशी वाढत गेली तसतसे नजारे अधिकच सुंदर दिसू लागले। सदाशिवगड सुमारे 3050 फूट उंच आहे आणि गडावर चढण्यासाठी सुमारे 1000 पायऱ्या आहेत। गडावर महादेवाचं प्रशस्त मंदिर आहे, जे मुख्य आकर्षण आहे। याशिवाय शेजारी मारुतीचं छोटंसं मंदिर आहे। वर्षभर पाणी असलेली एक विहीरही आहे। गडावर ऐतिहासिक अवशेष फारसे शिल्लक नाहीत, परंतु काही जोते दिसतात। गडाच्या माथ्यावरून सह्याद्री पर्वतरांगांचं अप्रतिम दृश्य पाहता येतं। या विहिरीमध्ये आम्हाला एक कासवही बघायला मिळाले। गडावर राहण्यासाठी मंदिरात साधारण 25 जणांपर्यंत राहण्याची व्यवस्था आहे। गडावर जेवणाची व्यवस्था स्वतःला करावी लागते। गडावर विहिरीत वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असते। संपूर्ण गड फिरण्यासाठी साधारण 45 मिनिटं लागू शकतात। आता आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेणार आहोत।
आता मंदिरापासून आपण लांब आलोय. आता हे कडेला फेन्सिंग आहे आणि याच्या बाजून आता चालतोय. इकडं गाव आहेत हजारमाची, बाबरमाची आणि जो रोड दिसतोय तो विट्याला रोड जातोय. तर कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल एवढा. हा रोड आहे तो विट्याला रोड जातोय. Yes. आम्ही गडमाथ्यावर पोचून निसर्गाचा आनंद घेतला आणि गडाचा इतिहास जाणून घेतला. गडाचा हा प्रवास खूपच रोमांचक आणि समाधान देणारा होता. जर तुम्हाला इतिहासाची आणि निसर्गाची आवड असेल तर सदाशिवगड एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा 36ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय सदाशिवगड.